आता राम राम. राम राम. तर आता तुम्हाला काय प्रॉब्लेम होता आणि किती झालं आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आणि तुम्ही किती पैसे घातले अगोदर दवाखान्यात आणि आपल्या धन्वंतीच्या प्रॉडक्टनी किती फायदा झाला? मी 2-4 लाख रुपये घातलेले. काय प्रॉब्लेम होता तुम्हाला? मला अतिसार होता, संडास आली की आवरतच नव्हतं. अतिसार म्हणते त्याला. हां, रात्र झोपेत सुद्धा मला 3-4 वेळेस व्हायची. माहितीच होत नसतं. माहिती होत नसेल तर अतिसार म्हणते त्याला. हां, मी थोडं ऐकून आहे त्याला. हां तुमच्याकडं औषध घेतलं हां. तर 2 महिन्याच्या कोर्समध्येच मी क्लिअर कर झालं. Clear करा. 5-7 वर्ष होऊन गेले होऊन गेलं. आता काय प्रॉब्लेम? आता काही प्रॉब्लेम. मग ते अतिसार प्रॉब्लेम असल्यामुळं मग तुम्हाला काय अडचणी येत होत्या तुमच्या जीवनात जगण्याच्या? मला जीव द्या वाटत कुठं गावाला जाणं नाही, काय नाही. तुम्हाला वारकरी संप्रदायाचा छंद आहे समजा आणि आम्ही आपले असे टाळकरी माणसं. आणि कुठं मुक्कामाला थांबायचा विषयच येत नव्हता. अहो, कुठं जायचंच बंद झालं होतं आमचं, त्याचा विचारच नव्हता. तरी हे ह्यांना आपण मी बी नवीनच कामाला होतो समजा त्यावेळेस सुरुवातच आपली होती. पण एक तुम्हाला म्हणलं तर मामा एकदा घेऊन बघा एकदा. अगोदर छोटा डबा दिला, नंतर तुम्हाला थोडा फरक जाणवला, मग आपण 2 कोर्स दिले. तर ह्यांचा म्हणजे असा अवघड प्रॉब्लेम होता, अवघडच प्रॉब्लेम होता अवघड आहे ना, अवघड ना. होतं. जर 3-4 लाख रुपये घालून बी जर ते सॉल्व्ह होत नव्हता तर ते आपले किती रुपये झाला ते आपलं लय झालं 3,000 रुपये झाला सर. 3-4 हजार रुपये त्या टायमाला 2-1 हजार रुपये लागले असते. दोन्ही. हां. 2-3 हजार. तर अशा पद्धतीने ह्यांचा प्रॉब्लेम होता. ते धन्वंतरीच्या कंपनीने सॉल्व्ह केला आहे. ते आपल्यामुळे नाही झाला, त्या कंपनीचा रिझल्ट आहेत. कंपनीच चांगली. कंपनीच चांगली. मग आता हे मग काय वाटतं तुम्हाला ह्याच्यावर कंपनीशी? नाही, कंपनी एकदम चांगली. कंपनी स्वतः पाटील सर आहेत त्याच्यात, MD मेडिसिन आहेत, गोल्ड मेडल्स आहेत आणि त्यांच्याकडं 100 खाटाचा दवाखाना आहे आणि त्यांनी आयुर्वेदाकडे वळाले. तर त्यांनी छान पद्धतीने आणि स्वतःच्या अगोदर दवाखान्यात ते ट्रायल घेतात प्रत्येक प्रॉडक्टची आणि मग लॉन्च करतात. तर त्यांची अशी सिस्टीम आहे कामाची. तर आलात तुम्ही माहिती दिली आणि आपला पहिला व्हिडिओ काढत पण ते माझ्याकडून डिलीट झालं. तर खूप छान वाटतंय. आणि असे बरेच लोक आहेत अजून जे पोटाचे आजार आहेत त्यांना, तर त्याच्यावर 100% आपलं काम करतंय. 100%